नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये. आणि नेहमीप्रमाणे 2 घाटवाट आहेत आजच्या. आमची चढाई आहे भैरवनाथाचं दार आणि उतराई आहे आऊपे घाट. भैरवनाथाचं दार करून आम्ही आऊपे गावात जाणार आणि मग तिथून पुढून आऊपे घाट उतरणार आहेत. सध्या आम्ही आहोत कोळीवाडी इथे आम्ही बाईक पार्क केलेली आणि इथूनच ट्रेक सुरू होते. मुरबाड तालुक्यामध्ये आहे कोळीवाडी, मिल्ले गावाच्या बाजूला. आणि आम्ही जे उतरणार आहोत आऊपे घाट तो एक खोपिवली जो गोरखगडाच्या बाजूला आहे. गोरखगडाची जोडगोळी दिसते मच्छिंद्रगड आणि गोरखगड. भैरवनाथचं दार थोडं कमी वापरातली असलेली घाटवार आहे. सुरुवातीलाच मला ती वाट आहे आणि खूप झाड आहेत सागाची आणि वेगवेगळी, आणि हा रस्ता आहे. ट्रॅक्टर जातो इथून, ट्रॅक्टरचाच मार्ग दिसतोय. पर्यंत ट्रॅक्टरचा मार्ग होता आणि ते वाळू काढलेली आहे त्याच्यासाठी ट्रॅक्टरचा मार्ग आहे. आणि इथून आता चोळेला असं सुरू झालेलं आहे, अरुंद होत चाललं आहे. अशीच चढ आता वरती चढत जाईल. आठवण आलो आम्ही हा ओळच्या आजूबाजूनेच चढतो आहे. ओळ असा क्रॉस करून यावं लागतं वाट बघत. गवतात लपलेल्या वाटा आहेत, शोधायला लागतात. बऱ्यापैकी उंचीवर आलेले आहेत. पाणी अजूनही चालू आहे. जानेवारी महिना अर्ध्यावर आहे आणि पाणी अजून चालू आहे. आम्ही चाललो आहे वरती. आम्ही मार्ग थोडा चुकलो आहे कारण की खाली विचारलं आम्ही की काय वाटेने कोणी जात नाही जास्त, त्यामुळे मळलेली नाही आहे. कधीच्या काळी आमच्यासारखे ट्रेकर जात असतील तर. थोडं आम्ही ते गाववाल्यांनी जे झाडं तोडलेली आहेत हे बघा, खूप आधी कोयत्याचे मार आहेत, त्यामुळे कळतं की या वाटेने ते गेले असावे. आणि जसं असं हाईट वाढत चालली आहे तशी आम्ही वरती चाललो आहे. पण थोडा गुगल मॅपचा आधार आहे. अजूनही नितळ स्वच्छ पाणी आहे पिण्यायोग्य. सुंदर अशी वाट, पक्ष्यांचा किलबिलाट, शांत वातावरण. आणि आम्ही चढतोय भैरवनाथाचं दार. तिथून वाट सोडली आपण. थोडा आम्ही नाश्ता वगैरे केला सोबत आणलेला आणि तिथून नाळेची वाट सुरू झाली. पाणी वगैरे होतं आणि छान असं सूर्याची किरणे पडत आहेत. सुंदर वाटतं आहे, प्रसन्न वातावरण वाटतं आहे. नाळीचे 2-3 फाटे फुटलेत, त्यामुळे कळत नाही वरती कुठे जायचं. तरी आम्ही जशी वाट मिळेल तशी दगडी ठेवत चाललो आहे. हे आपले सह्याद्रीतले मार्गदर्शक आहेत. दगडावर दगड रचलेली जी लगोरी आहे दिशादर्शक असते. काही वाटत नाही आहे. या विराजने रोप आणलं आहे, त्या विराजकडे कोयता आहे आणि का वाट कळत नाही कुठून जायचं. इथूनही जाऊ शकतो, इथूनही जाऊ शकतो, पण कमी मेहनत घेऊन जाणारी वाट कोणती ते कळत नाही. त्यामुळे आम्ही चाललो आहे जशी वाट मिळेल तशी. आता आम्हाला असं वाटते चिमणी क्लाइंब करायला लागणार आहे कारण की इथून 2 वाटा फुटल्यात. त्या बाजूला एक नाळ गेली, तिकडून जाता येत नाही आणि इथून विराज चढतोय वरती. आता पर्याय नाही, इथूनच जायला लागेल. दुसरा विराज तिकडून बघतोय पण वाटत नाही, पूर्ण सुकलेलं गावात आहे. हीच वाट आता असावी. तर खालच्या नाळीतून आलो आणि आता वरच्या नाळीत चढतोय. हाताने जाता येतं पण रोप असेल तर चांगला. इथून वरतून वाट असावी असा अंदाज. तिकडून तर काय दिसली नाही. रोप लावायची गरज लागलीच आम्हाला. विराजने बॅग आणि दुसऱ्या विराजला खेचलं वरती. आता मी जातो. सोड. मी रस्ता चुकलो आणि ॲक्च्युली इथून त्या नाळीतून चढलो. त्या नाळीतून चढायचं नव्हतं. मी वरती येऊन इकडे बघितलं तर त्या बाजूने जायचं होतं. तर आम्ही परत खाली उतरण्याच्या ऐवजी इथून एक मार्ग शोधलेला आहे. थोडा रिस्की आहे पण ठीक आहे, झाडांचा आधार घेऊन जाऊ शकतो. इथं एक माकडांची आणि हुप्पांची वाट त्यांनी तयार केली. ती वाट बघून मी पुढे गेलो आणि ती मुख्य रस्त्याला जोडते. आता एक कपारीतून एक वाट चालली, आम्ही तीच पकडत चाललो आहे. जास्त चोळलेलं नाही आहे पण खूप
वेळापूर्वी म्हणजे चांगलेच महिने झाले असतील, कोणतरी गेला असावं. शेवटच्या टप्प्यात आलं आहे आणि इथे एक झाड पडलं आहे ना कपारीमुळे आणि पूर्ण माती घसरली आहे. गवतामुळे थोडा आधार आहे. चालू आहे वरती. पुन्हा एकदा आपल्याला सह्याद्रीचा रानमेवा, जंगली बदाम खूप सारे आहेत, सीझन आहे त्यांचा आणि तोंडापाशी आलेले आहेत. आणि तो पूर्ण माती आलेली आहे. हे बघा, माती, झाडं, दगडं, गाड्यांच्या हॉर्नचे आवाज येत आहेत. आता इथून बघू आम्ही कसं चढायचं आहे, काही दिसत तर नाही आहे. शेवटच्या टप्प्यात पूर्ण माती, झाडं, दगडी एकसाथ आल्यामुळे ते पूर्ण स्लोप झालेलं आहे. ते पाय ठेवला तरी घसरू शकतो. एवढंच आता जवळजवळ एक 40 ते 50 मीटरचा पॅच आहे. तो बघूया आता आम्ही रस्सी लावून चढू वरती. विराज आता रोपच्या सपोर्टने येतो आहे आणि सटकले की सरळ खाली जायची शक्यता. या विराजने पकडून ठेवले रोप. ये समोर मिल्लेगाव दिसतंय, जिथून आपण ट्रेक चालू केलेली. आणि पूर्ण व्ह्यू दिसतंय आपण ज्या नाळीतून सरळ आहे एकदम. अशी काही उजवी बाजू नाही, जी नाळ खालपर्यंत पाणी जातं तीच नाळ सरळ. शेवटची चढाई खूप कठीण आहे कारण की हात सटकतात. माती पूर्ण मुरुम आहे. हे बघा, पूर्ण मुरमावर आहे शेवटची नाळी आणि झाडं पावसाळ्यात पडत असतात, त्यामुळे ही वाट धोकादायक होते. आउपेमध्ये प्रवेश केलेला आहे. ही भैरवनाथाचं दार, ही घाटवाटी कंप्लीट केलेली आहे. गाडी रस्ता आहे घाटवाटीच्या बाजूलाच. आणि भैरवनाथचं दार याच्यासाठी म्हणतात की ते भैरवनाथाचं मंदिर आहे. हे बघा, पाठच्या बाजूला विरगळी ठेवलेले आहेत, पादुका आहेत, विरगळी ठेवलेले आहेत. प्राचीन मंदिर आहे, अतिप्राचीन मंदिर आहेत. तर आपण दर्शन घेऊ आणि मग इथून उजव्या बाजूला आपलं आउपे घाट आहे. आउपे घाट आपल्याला उतरायचं 1-1.5 किलोमीटर सरळ जायचं आहे. नंदी आहेत पाठीच आपल्याला, विरगळ आपण पाहिले. हे भैरवनाथाचं मंदिर, हे प्राचीन मंदिर आहे बघा. जुन्या लाकडाच्या देवार आहेत. मला वाटतं इथे देव पण पूजलेले आहेत ग्रामस्थांचे. दर्शन घेतलं, थोडं बरं वाटलं, फ्रेश झालं. आणि आता आहुपेचा जो मार्ग आहे, जो इथून येतो आहुपे गावात जातो, तर आहुपेचा जो एवढा परिसर आहे, परिसरामधले कोणते कोणते गावं आहेत, ग्रामपंचायत, त्याची माहिती दिलेली आहे. आपल्याला इथूनच 1-1.5 किलोमीटर जायचं आहे. आपण ते भट्टीचं रान वगैरे, सिद्धगड जे जेव्हा केलेलं, भीमाशंकर, कोंडवळ, तो परिसर आपण केलेला आहे. पाझर तलाव आपल्याला आपण केलेला आहे. हे पूर्ण परिसर आहे आणि सुंदर असा परिसर आहे. तुम्ही या बाजूला जर पाहिलं तर पूर्ण रेलिंग लावलेली आहे, कारण की इथून कोकण परिसर खूप सुंदर दिसतो. आणि सगळे आउपे परिसर. पुढे जो समोरचा डोंगर आहे तो आहे दमदम्या डोंगर. त्या दमदम्या डोंगरचा आपण सिद्धगडचा जेव्हा ट्रेक केलेला, जेव्हा आपण गायदरा घाट उतरलेलो तेव्हा तो केलेला. आणि तिथून त्या बाजूला आपल्याला भीमाशंकरला जाता येतं. आणि त्याच्या आधी अलीकडेच गोरखगडाच्या इथे वाट जाते, ती वाट आपल्याला आता उतरायची आहे, ज्या वाटेचं नाव आहे आउपे घाट. इथे शेजारीच खेतोबा मंदिर लिहिलेलं आहे. इथे एक मंदिर आहे खेतोबाचं आणि ते पर्यटन स्थळ असल्यामुळे चांगलं हे बॅकड्रॉप बनवलं आहे. आय लव्ह आहुपे. पावसाळ्यामध्ये याचं सौंदर्य खऱ्या प्रकारे खुलतं. आता दोन्ही विराज तिथे गेलेले आहेत, जिथे रेलिंग लावलेली, तिथे आपल्याला अंदाज येईल की कोकण परिसर किती सुंदर दिसतो इथून. आपण पण चालू आहे ते बघायला. गोरखगड दिसतो आहे आणि खोपिवली गाव आणि इकडे मिल्लेगाव दिसतो आहे आणि तो धरण दिसतो आहे. तर इथून आम्ही फोटो वगैरे काढून असं पुढून तो आउपे घाट उतरणार आहे. सुंदर परिसर आहे. 1-2 फोटो घेऊन मग निघू. आउपे गावात आलो आहे आपण प्रॉपर. हे बघा, इथे आरोग्य मंदिर, इकडे घरं आहेत. हे आउपे घाट प्रॉपर
गाव आहे. धरणातले मासे आले विकायला. समुद्र दूर असल्यामुळे समुद्रातले मासे मिळत नाही आपल्याला. कोकणात राहतो, मुंबईजवळ असते, त्यांना मिळतात. पुणे तालुक्यामध्ये धरणातले गोड्या पाण्याचे मासे खातात. आंबेगाव तालुका आहे. आपण ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातून वरती आलो पुणे जिल्ह्यात. परत आपण उतरणार खाली. पुढून आलो पाठून जी पाण्याची टाकी होती इथून दिसत असेल. आणि इथून आता जशी भैरवनाथचं दार होतं तशीच वाट खाली उतरते आवपे घाटाची. आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन चालू आहे, त्यामुळे ते असं आता ते नॅचरल टच होतं त्याचं थोडंसं निघून जाऊन कमर्शियल टच वाटतं आहे. ठीक आहे, असू द्या. जेवढं आहे तेवढं सुंदर आहे. आता आम्ही इथून खाली उतरतो आहे. त्याच्या आधी वरती मेघराजाने हजेरी लावलेलीच दिसते आहे. मगाचपासून थेंब पडत आहेत पाण्याचे. बघूया तो किती वेळ लागतो. 4 किलोमीटरचं आहे. आणि जेवढी आपण चढलो तेवढीच उतरायची आहे. ती वाट नव्हती, आम्ही चुकलो. आम्हाला पुढे जायचं आहे अजून. दादा कुठे गेलेले? हां, आवपे घाटात ना. आम्ही आता चाललो आहे. आम्ही तिकडून आलो आधी भैरवनाथाच्या दाराच्या इथून, आणि आता इथून चाललो आहे खाली. हां, आम्ही खोपिवली खाली. हां, तुम्ही तिकडून झाले ना? किती वेळ लागला तुम्हाला यायला? टाइम झाला. हां काय? 1.5 तास झाला. हां, मग ठीक आहे, बरोबर आहे. तसं इकडून उतरताना तुम्ही झालंच लवकर लवकर जा. तिकडून चढायला कठीण आहे काय? आम्हाला यायचे डबल फिरून. अरे बापरे. आम्ही ते गावातून जाऊन डबल येऊ. अच्छा, आता परत जाणार? अरे बापरे, पाऊस आलाय. नाही येणार पाऊस. नाही येणार ना? ठीक आहे, चालेल. चला, धन्यवाद. तर ती वाट आलेली आहे जिथून आपल्याला उतरायचं आहे. सरळ वाट आहे, माळरातून दिसते आणि ठळक वाट आहे ही. तर इथून आता तोंड आहे आवपे घाटाच्या घाटवाटेचा. तर इथून खाली उतरतो. ठळक आणि एकदम रचलेले दगड वगैरे आहेत या वाटेमध्ये, त्यामुळे असं वाटत नाही जास्त वेळ लागेल. जाताना आता मिळाले जे खालून वरती आलेले, ते म्हणाले की 1.5 तास लागला त्यांना. आता ते मुंबईला परत जाणार आहेत, म्हणजे त्यांना अजूनही घाटवाटी सोयीस्कर वाटते. वेळ वाचतो, पैसे वाचतात, एनर्जी वाचते. वेळ तर बहुमूल्य आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला घाटवाटीचं महत्त्व कळतं. तो वरतून आलो आम्ही, आणि इथे ही वाट पूर्ण अशी आहे, झिगझॅग आहे आणि पूर्ण रचलेलं आहेत. काही ठिकाणी दगड हे करून पायऱ्या बनवलेल्या आहेत, दगड छाटून त्याचे पायऱ्या बनवल्या आहेत आणि व्यवस्थित पायऱ्या आहेत. पूर्ण आपल्याला खालपर्यंत वाट दिसते. आणि जवळजवळ आम्ही आता गोरखगडाच्या आणि मच्छिंद्रगडाच्या उंचीच्या पातळीला आलेलो आहेत, म्हणजे आम्हाला उतरायला काही जास्त वेळ लागणार नाही ना. डाव्या बाजूचा हा जो डोंगर आहे त्याच्या पोटामध्ये पाण्याची टाकी खोदलेली आहे, ती बघायला जातो. विराजने नोटीस केली. म्हणजे एक घाटवाट किती महत्त्वाचं होतं प्राचीन काळी त्याचा आपल्याला अंदाज येतो. तर ती पाण्याची टाकी बघूया. ही बघा पाण्याची टाकी आहे. सध्या तवंग आहे, पूर्ण पिण्यायोग्य नाही पाणी. मे बी साफ केलं नसेल आणि वरतून गवत वगैरे माती पडत असावी म्हणून. आवपे घाटाचं महत्त्व कळतं आहे आपल्याला. पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या, आणि इथून गाई म्हशींचं शेणे दिसतंय. म्हणजे असा अंदाज आहे की इथून गाई वगैरे, बकऱ्या, शेळ्या वगैरेही चढवल्या जात आहेत. हे बघा, इथे प्रचंड असं जुनं आणि मोठं आंब्याचं झाड आहे. त्याला चांगली बंदिस्ती केली आहे, त्यामुळे याची मुळं जी माती आहे ती झिजणार नाही आणि त्याचं आणखीन जीवनमान टिकून राहील. प्रचंड असं मोठं आहे झाड आहे आंब्याचं, त्यामुळे ही घाटवाट किती जुनी होती, ती प्राचीन आहे आणि किती वापरात होती याचा अंदाज येतो आपल्याला. असे बरेच आंब्याची झाडं आहेत आजूबाजूला. पाठून आपण जी गळीची वाट होती 2 डोंगराच्या मधली, ती करून आता इथून असं या डोंगराला, उजावरच्या डोंगराला ट्रॅव्हल्स घेऊन खाली उतरणार.
पाण्याची टाकी बनवली आहे छोटी वाटसरूंना पाणी पिण्यासाठी. पिण्यायोग्य वाटतंय कारण की जे पाणी झिरपतं तेव्हा साचतं. आणि इथे आपल्या मंडळींनी काही वस्तू ठेवून दिलेल्या आहेत त्यांच्या आठवणी. पूर्ण ट्रेकमध्ये मला इथेच पाहायला मिळाले. आता खाली आता किती आहेत माहिती नाही. जोडगोळी दिसते आपल्याला सह्याद्रीमधली प्रसिद्ध अशी मच्छिंद्रगड आणि गोरखगड. तर गोरखगडावर जाण्यासाठी इथून म्हणजे जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर गोरखगड जाण्यासाठी ही वाट वापरतात. कारण की फक्त तुम्हाला डिसेंड करायचं आहे आणि मग असेंड करायचं आहे. परत डिसेंड करून तुम्हाला फक्त ही अवघड असेंड करायला लागते. पण वेळ वाचतो की लवकर गोरखगड दर्शन होऊन जातं. आणि मोकळा मार्ग आहे एकदम. एक मार्ग आता खाली उतरलो की एक सरळ खोपोली गावामध्ये जाईल, एक गोरखगडाकडे जाईल. आणि आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे. तिथे भैरवनाथाचं दार जी घाटवाट आपण केलेली मिल्ले गावामध्ये. आता दगडींची वाट सोडून आम्ही मुरुमाच्या वाटेने चाललो आहे. तिथे सगळं जाळलं आहे गवत आणि बरंच नुकसान केलं आहे इकडे. इकडचे जे फ्लोरा अँड फॉना आहे सह्याद्रीचं सगळं आता नाहीसं झालं असेल. त्याला काही करू शकत नाही. तर मला उतरायचं आणि सुंदर अशी जोडगोळी पुन्हा एकदा नजर आटत नाही आहे दोन्ही पण दुर्गांवरून. जे सूर्यास्त होत आहे जवळजवळ 5 वाजलेत. आम्हाला परत खाली उतरून गाडी तिकडे जायचं आहे. तिथे आडवं चालायला आम्हाला 1 तास लागेल. ची बाउंड्री संपली आणि पुढची ही वाट गोरखगडाकडे जाते. इथूनच गोरखगडाचा वाट आहे जी खोपोलीची वाट आहे. आणि ही वाट खोपोलीकडे जाते, गावाकडे उतरते. ही जी आवपे घाटची घाटवाट आहे. आपल्याला आता इथून पुढून एक राईट मारायचं आहे. बहुतेक हाचा राईट असेल जो खोपोली गावातनं जाता मिल्ले गावाकडे जातो. तसंच आम्ही उजव्या बाजूला तर शेतही दिसत आहेत. उजव्या बाजूला जात राहू आणि मार्ग बघत राहू कसं जायचं आहे. आता इथून एक वाट दिसली आहे. पाठवून आपण उतरलेलो आहे जवळजवळ आवपे घाट आणि आवपे घाटचा परिसर. हे बघा आपण बरोबर त्या खाचेतून खाली उतरलो आणि वरती सगळे ते रेलिंग वगैरे आपल्याला दिसत आहेत अजून ह्या बाजूला लावले. आणि त्या बाजूने आपण चढलेलो ती भैरवनाथाचं दार. तर अशा बाजूबाजूलाच आहेत. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे 2 घाटवाटांमध्ये. गोरखगड आणि या 2 घाटवाटांचे सुंदर असा आवपे घाटाचा परिसर. सुंदर वाटतं आहे संध्याकाळी सुंदर. आणि आता आम्ही इथे एक घर लागलेलं आहे. त्यांना विचारतो की मिल्ले जी कोलीवाडी तिथे आम्ही गाडी लावली त्या वाडीमध्ये जायला कुठून आहे. इथून आहे का विराज? असं ठीक आहे. इथून सरळ जायचं. हा आहे ना भैरवनाथाचं दार तिथून गेलेलो आणि मग असं आवपेने उतरलो. सरळ जाऊ ना. चला. नाही खोपोली नाही तिकडे गाडी आमची तिकडे अच्छा या बाजूला ना. ठीक आहे धन्यवाद. हां तानाच आहे ना त्याच्या सरळ तिथं पुन्हा पुरं गेलं का झाप आहे वालातल्या शिरा. वालातली जाऊ असा वाल आहे. हा असा वल आहे तिकडनं ह्यो टप्पा टाकून तिकडनं मग तसंच लागे निघा. ठीक आहे चालेल. आता सांगा नाही समजा आम्ही जाऊ दे. तुम्ही चप्पल नाही घातली जातो आम्ही. जातो का की बिचारे रस्ता दाखवायला येत आहेत. चप्पल वगैरे काहीच घातले. इथे वाल लावलेत काय? अजून आले नाही ना. नाही ही काय चवळी आहे का? चवली आहे वाल आहे तर चवळीवरती हे लागले कीड लागले कुठले? यंदा गेला अच्छा ते पावसामुळे. कीड लागले गो. दोन्ही घाटवाटा एका दृष्टिक्षेपात दिसत आहेत. ही भैरवनाथाचं दार आणि इकडे या बाजूला आवपे घाट आहे.
ते दोन सुळके दिसतात त्याच्यामध्ये लपलेली आहे वाट. आपण असं उजव्या बाजूला करत 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 इकडे आलो तर असं सुंदर असा परिसर दिसतो आहे आउपे घाटाचा आणि शांत अशी संध्याकाळ. आम्हाला पाटी काकींनी सांगितलं, त्या बिचाऱ्या एवढ्या पुढे येऊन आम्हाला सांगितलं की कसं जायचं. तर त्यांनी सांगितलेलं इथे ओळ आहे, हा जो ओळ आहे याच्या सोबतच जायचं आहे. आता जो सरळ कोळीवाडीत जातो. तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत कोळीवाडी मिल्ले गावामध्ये. इथे घरं लागलेली आहेत आणि पूर्ण शेताचा रस्ता आहे. शेताच्या बांधावरून बांध क्रॉस करून असं यावं लागतं पाठून तिकडून. आणि चांगला रस्ता आहे, मोकळा आहे, असं काही झाडं वगैरे नाही आहेत. आता आम्ही गाडीचे इथे जाऊ. तर इथे कोळीवाडीमध्ये जिथे आपण ज्यांनी आपल्याला बाईक पार्क करायला दिली त्या तुमचं धन्यवाद सगळ्यांचं गाडी पार्क करण्यासाठी. आणि नाव काय तुमचं? हां चेतन गावट आहे. तुम्ही पण आले तर इथे नक्की जा, कारण की तुम्ही शेजारीनंच वाढ जाते भैरवनाथच्या दारासाठी, गाडी लावण्यासाठी हेल्प करतात. धन्यवाद. चला, तर अशा प्रकारे आमची भैरवनाथाचं दार आणि आउपे घाट संपन्न झालेलं आहे. आणि एवढंच सांगतो, भैरवनाथाचं दार करण्यासाठी स्वतः जाऊ नका. इथून वाटाड्या घ्या, मिल्लेगाव किंवा कोलीवाडी जिथे आम्ही गाडी लावलेली. आणि जात असाल तर स्वतःने जात असाल तर रोप न्या, पण स्वतःच्या जबाबदारीवर जा. तुमचा अनुभव वगैरे ट्रेकिंगचा अनुभव सोबत घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, आणखी काय तुम्हाला माहिती दिलेलीच आहे व्लॉगमध्ये. पुन्हा एकदा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये असं सह्याद्रीमध्ये भटकंती करताना. तोपर्यंत हा व्हिडिओ बघून तुमचे काय प्रतिक्रिया प्रश्न असतील नक्की विचारा. जय शिवराय.